नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। देव माणूसमधला अध्याय 2 जूनपासून झी मराठीवर सुरू होत आहे आणि देव माणूसमधल्या ज्या आजीवर रसिकांनी खूप प्रेम केलं त्या आजी अर्थात रुक्मिणी सुतार माझ्यासोबत आहेत। नमस्कार आजी। नमस्कार नमस्कार। मला जाणून घ्यायचं आहे, प्रचंड लोकप्रियता तुमच्या या व्यक्तिरेखेला आहे, तर तुमचे काही अनुभव शेअर करा ना। अनुभव म्हणजे पहिल्या अध्यायाला मी सरू आजी होते, पण मी आता सरू आजी नाही आहे, मी आता नरू आजी आहे। ती सरू आजी आहे ना, ती पहिल्या अध्यायातली ती ह्याच्यातली कडेगावमध्ये येते, माझी जुळी बहीण। मी आता तिची जुळी बहीण आहे, पण सेम मी तशीच आहे, म्हणजे तिच्यासारखाच आहे स्वभाव। मला दिसत नाही, मी कडक आहे आणि मला आहे ना असं शिवे बिवे मी देते सगळ्यांना। हो, मला आवडतच नाही अजिबात, मग चांगलं सगळ्यांना हे करते, झापडते मला। आणि कुठं पण कार्यक्रमाला वगैरे बोलवलं ना, इतकं लोकांना माझ्या शिवे आणि माझं ते बोलणं म्हणी आवडतात। अहो, देवाच्या कार्यक्रमाला गेले, आरतीला गेले तर आजीच शिव्या द्या ना। तुम्हाला अवॉर्ड मिळालेली आहेत? 2 अवॉर्ड मिळालेत मला। हो, बेस्ट ॲक्टर। हो, मला वाटतं आज मधला अध्याय। अहो, आता मला तर म्हणजे विश्वासच बसत नव्हता, म्हणजे मी इतकी लोकप्रिय झाले। जसं हे सुरू झालं की मधला अध्याय येणार, आजी तुम्ही आहे का, आजी तुम्ही आहे का, आजी तुम्ही आहे का, तुम्ही असाल तर मजा आम्हाला शिवाय द्यायला आणि तुम्हाला बघायला आम्हाला खूप आवडतं। म्हणजे माझ्यावर खूप लोक प्रेम करतात आणि त्यांना माझं कॅरेक्टर खूप आवडतं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पण माझं काम आवडतं आहे। हो, एखादी म्हण त्यातली आत्ता सादर करा। हो, अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ, मी नाही त्यातली कडेला वातली, खिशात नाही आनंद मला बाजीराव म्हणा। क्या बात है। तेव्हा आजीची धमाल व्यक्तिरेखा अनुभवण्यासाठी बघत रहा 2 जूनपासून झी मराठीवरती देव माणूस मधला अध्याय। धन्यवाद।